पुण्याच्या राजकारणात आज एक मोठा राजकीय भूकंप झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यासह तब्बल 22 माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा गुलाल अजूनही सुकला नसतानाच महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मोठं खिंडार पाडलंय। बापू पठारे हे स्वतः आमदार असतानाच त्यांचे चिरंजीव भाजपमध्ये का गेले आणि यामागे देवेंद्र फडणवीसांची कोणती मोठी चाल आहे हे आज आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया, तेही थोडक्यात। नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। पुणे महापालिकेच्या आगामी रणधुमाळीसाठी भाजपने आत्तापासूनच आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे। आज मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक विशेष सोहळा पार पडला। या सोहळ्यात वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे, सायली वांजळे, रोहिणी चिमटे आणि नारायण गलांडे यांच्यासह पुणे शहरातील विविध मतदारसंघातील 22 दिग्गज माजी नगरसेवकांनी भाजपचे उपरणे खांद्यावर घेतले। त्याचबरोबर सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्तही आज ठरला। हे केवळ पक्षांतर नसून पुण्यातील महाविकास आघाडीची ताकद मुळापासून उखडून टाकण्याचा भाजपचा हा मोठा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे बापू पठारे आणि त्यांचं कुटुंब। बापू पठारे यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर लक्षात येतं की ते पुण्याच्या पूर्व भागातील, विशेषतः वडगाव शेरी आणि खराडी परिसरातील अत्यंत प्रभावशाली नेते आहेत। पठारे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ती शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली। मात्र राजकारणातील बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून त्यांनी 2014च्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश केला होता। बापू पठारे हे भाजपमध्ये असताना त्यांनी आमदार म्हणून उत्तम काम केलं होतं, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या जागा वाटपात वडगाव शेरीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली। यामुळे भाजपमध्ये राहून निवडणूक लढवता येणार नाही हे लक्षात येताच बापू पठारे यांनी आपल्या समर्थकांसह पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढवून ते विजयी झाले। मात्र बापू पठारे हे शरद पवारांच्या पक्षात गेले असले तरी त्यांचे आणि भाजपचे ऋणानुबंध कधीच तुटले नव्हते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात होते तेव्हा बापू पठारे आणि सुरेंद्र पठारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास परवानगी घेऊन मोहोळ यांचा जोरदार प्रचार केला होता। केवळ प्रचारच केला नाही तर आपल्या प्रभागातून त्यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात पठारे पितापुत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळेच भाजपमध्ये बापू पठारे यांच्याबद्दल एक आपुलकी कायम होती। आता सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्याने पठारे कुटुंबाची एक पाऊल शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि दुसरे पाऊल भाजपमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे। हे एक प्रकारे राजकीय बॅलन्सिंग असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत। या पक्षप्रवेशाच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी रणनीती असल्याचं बोललं जातंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसारच सुरेंद्र पठारे यांचा हा प्रवेश झाला आहे। बापू पठारे हे स्वतः आमदार म्हणून राष्ट्रवादीत राहतील जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाहीत, पण स्थानिक राजकारण आणि आगामी महापालिका निवडणुकींसाठी सुरेंद्र पठारे भाजपची धुरा सांभाळतील। वडगाव शेरी मतदारसंघात पठारे यांची वैयक्तिक ताकद मोठी आहे। त्याचा फायदा भाजपला महापालिकेत बहुमत मिळवण्यासाठी करून घ्यायचा आहे। भाजपला खात्री आहे की ज्या पद्धतीने सध्या पुण्यात वातावरण आहे ते पाहता महापालिका जिंकण्यासाठी इतर पक्षातील मातब्बर नेत्यांना आपल्याकडे खेचणं हीच विजयाची गुरुकिल्ली आहे। या पक्षप्रवेशासाठी पुण्याच्या भाजप नेत्यांच्या घरी इच्छुकांच्या रांगा लागल्या होत्या। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी शुक्रवारी दिवसभर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती। विशेषतः मुरलीधर मोहोळ यांनी जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात प्रत्येक इच्छुकांची भेट घेतली। त्यांची पार्श्वभूमी तपासून खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर या मतदारसंघातील 22 नगरसेवक भाजपमध्ये आल्यामुळे या भागातील महाविकास आघाडीची ताकद निम्म्यावर आली आहे। यामध्ये काही धक्कादायक नावे देखील आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही अशा नेत्यांचा समावेश आहे ज्यांची नावे अखेरच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती। बाळा धनकवडे यांच्यासारखा धनकवडी परिसरातील तगडा नेता भाजपमध्ये जाणे हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय। तसेच सायली वांजळे आणि रोहिणी चिमटे यांच्यासारख्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महिला मतदारांमध्येही भाजपची पकड घट्ट होणार आहे। भाजपची रणनीती स्पष्ट आहे। येत्या आठवड्याभरात आणखी काही नेत्यांचे टप्प्याटप्प्याने प्रवेश घडवून आणायचे आणि महापालिका निवडणुकांपूर्वी विरोधकांना पूर्णपणे निस्तेज करायचे। यानंतर सचिन दोडके यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। दोडके सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून समजले जायचे, त्यामुळे त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात 2 वेळा उमेदवारी सुद्धा देण्यात आली होती।
मात्र पवारांचा हाच शिलेदार आपल्या गळाला लावण्यासाठी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फासे फेकले होते। मुरलीधर मोहोळ यांनी सचिन दोडके यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यांना थेट पक्षातूनच आपले आमदार असणाऱ्या भीमराव तापकीर यांनी कडाडून विरोध केला होता। भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पक्षामध्ये कुणाला प्रवेश द्यायचे यावरून पुण्यातील दोन अण्णांमध्ये अर्थात मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली होती। अखेर त्यांचा आज पक्षप्रवेश झालाच। पुणे महापालिकेत सत्ता मिळवणे हे भाजपसाठी प्रतिष्ठेचे आहे। गेल्या 5 वर्षात भाजपने पुण्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि आता या नवीन इन्कमीमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय। तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाला आपल्या आमदाराच्या घरातूनच लागलेली ही गळती रोखणे आता कठीण जाणार आहे। बापू पठारे राष्ट्रवादीत राहून सुरेंद्र पठारे भाजपमध्ये काम करणार असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। पण भाजपला मात्र या वडगाव शेरीसारख्या महत्त्वाच्या भागात मोठे पाठबळ मिळाले आहे। पुण्याच्या राजकारणातील हा ग्रँड एंट्रीचा सोहळा भविष्यातील एका मोठ्या बदलाची नांदी ठरणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अर्ज भरले जाणार आहेत। त्यापूर्वी भाजपकडून शिवसेनेबरोबर जागा वाटप पूर्ण केले जाईल। जास्तीत जास्त जागांवर दावा करता यावा यासाठी भाजपकडून अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याचे नियोजन सुरू आहे। गेल्या अनेक आठवड्यांपासून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र निवडणुकीला अवधी असल्याने आणि भाजपमधील वातावरण बिघडू नये यासाठी प्रवेश थांबवले होते। भाजपने वडगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे। या तीनही मतदारसंघातील जवळपास 12 माजी नगरसेवक अन्य ताकदवान इच्छुक भाजपच्या वाटेवर आहेत। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील माजी नगरसेवकही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। अशी संख्या 25च्या पुढे जात आहे। या पुढेही भाजपमध्ये अनेक प्रवेश होणार आहेत। मात्र सर्व प्रवेश एकाच दिवशी केल्यास पक्षात अस्वस्थता निर्माण होऊ शकते। तसंच भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत असा समज निर्माण होऊ शकतो। त्यामुळे भाजपने दर 5 दिवसांनी 2 ते 3 टप्प्यात प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे। 2017ला सुद्धा त्यांनी हीच पद्धत अवलंबली होती। पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला हे भाग पारंपरिकरित्या राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मानले जात होते। मात्र आजच्या पक्षप्रवेशाने या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावलाय। शरद पवार यांनी नुकतीच पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनात्मक फेरबदलाचे संकेत दिले होते। पण त्याआधीच भाजपने पवारांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या बापू पठारे यांच्या घरातच ही मोठी फूट पाडली आहे। काँग्रेसची स्थितीही पुण्यात फारशी समाधानकारक नाही। गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची पुण्यातील ताकद सातत्याने कमी होत असताना आज काही काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनीही भाजपची वाट धरल्यानं काँग्रेससमोर अस्तित्वाचा लढा निर्माण झालाय। पुणे महापालिकेची निवडणूक ही 2024च्या विधानसभा निवडणुकीची रिपीट टेलिकास्ट ठरते की पुणेकर काही वेगळा कौल देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। भाजपने लावलेली ही तगडी फिल्डिंग आणि त्या बदल्यात महाविकास आघाडीने दिलेले प्रत्युत्तर यामुळे पुण्याचे राजकीय रणांगण आता चांगलेच तापलंय। प्रशासकीय राजवटीमुळे रखडलेली विकास कामं आणि वाढत्या नागरी समस्या यावरही आगामी निवडणुकीत चर्चा होईल। पण सध्या तरीही पुण्यातील पक्षांतर एक्सप्रेस कोणत्या सत्तेच्या स्टेशनवर पोहोचते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकींचा तपशील तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू। तोपर्यंत तुम्ही थोडक्यातला सबस्क्राइब करा।